तर द्राक्षासारख्या पिकात वेलीच्या दोन बाजूस 3-3 फूट अंतरावर डिफ्युजर बसवता येतात। डिफ्युजर वापराच्या बाबतीतलं तंत्र बघितलं तर जर अंतर कमी असेल 2 झाडातलं तर आपण आणखी कमी डिफ्युजर वापरू शकतो। उदाहरण द्यायचं झालं तर 6-4च्या बागेसाठी आपल्याला 4 फुटामध्ये एक डिफ्युजर पुरेसा आहे, पण जिथं त्यापेक्षा जास्त अंतर जातं तिथं आपल्याला 2 डिफ्युजर द्यावे लागतील, कारण पाणी व्यवस्थापनाच्या शास्त्राप्रमाणे 50% मुळांना आपण पाणी देऊ शकलो पाहिजे। हे काही वेळेला एका डिफ्युजरमध्ये शक्य होत नाही, तर आपल्याला 5 फुटापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या बागेला किंवा इतर कुठल्याही पिकासाठी आपल्याला 2 डिफ्युजर घालावेच लागतील। त्याचा फायदा दिसून येतो। याच्यावरती जे आम्ही प्रयोग ह्याच बागेमध्ये केलेले आहेत, एक डिफ्युजर असणारी एक 6-10 मध्ये असणारी एक लाईन इथं आहे, त्यामध्ये आम्हाला यावर्षी उत्पादन आणि सगळ्या दृष्टीने परिणाम जाणवत आहेत। वनस्पती शास्त्राचा नियम सांगतो की पिकाला त्याच्या गरजे इतकंच पाणी द्या, गरजेपेक्षा जास्त पण नको किंवा कमी सुद्धा नको। मग पिकाची पाण्याची गरज किती? महाराष्ट्रातील एकूण 9 कृषी हवामान विभागानुसार पिकाची पाण्याची गरज ही वेगवेगळी आहे, परंतु ढोबळपणे प्रति चौरस मीटर पानाच्या क्षेत्रफळासाठी त्या क्षेत्रातील बाष्पीभवनाच्या दराच्या 10 ते 12% पाणी लागतं। म्हणजेच पर्णोत्सर्जनासाठी झाडाला लागतं एवढंच पाणी ही त्या पिकाची पाण्याची गरज असं समजलं जातं। झाड फक्त आपल्या पर्णोत्सर्जना इतकंच पाणी घेतं, जास्त दिलं म्हणून जास्त घेत नाही। म्हणजेच पिकाची पाण्याची गरज बरोबर 1 बाष्पीभवनाचा दर। यातही आपण 4 ते 5% पाणी जास्त पकडू। याचाच अर्थ बाष्पीभवन दराच्या 15% पाणी प्रति चौरस मीटर पानाचे क्षेत्रफळ ही पिकाची गरज आहे, आणि डिफ्युजरमुळे ही अतिशय काटेकोरपणे पुरवली जाते। या उलट ठिबकनं बाष्पीभवन दराच्या 70%, तर मोकाट पद्धतीने बाष्पीभवन दराच्या 150% पाणी दिलं जातं, जेव्हा खरी गरज आहे बाष्पीभवन दराच्या 15% एवढेच पाणी देण्याची। समजा एखाद्या ठिकाणी बाष्पीभवनाचा दर 10 लिटर प्रति चौरस मीटर असा असेल, तर केवळ 1.5 लिटर दर दिवशी एवढी त्या पिकाची पाण्याची प्रति चौरस मीटरची गरज आहे। यापेक्षा जास्त पाणी जर आपण देत असू तर आपण पाणी वाया घालवित आहोत असा